अक्षय तृतीया असल्यामुळे सराफ बाजारातील आनंद सुवर्ण पेढीसमोर मोठीच्या मोठी रांग लागलेली होती। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या मुहूर्तावर यथाशक्ती लहान मोठे सोन्याचे अलंकार खरेदी करण्यासाठी बरीच माणसे सुवर्ण पेढीसमोर उभी होती। काही जण जोडीने तर काही जण सहकुटुंब आले होते। त्यामुळे आनंद सुवर्ण पेढीसमोर अक्षरशः रांग लागली होती। त्या सुवर्ण पेढीसमोरच एक महिला फुले व हार विकत बसली होती। समोर आलेल्या प्रत्येकाला ती म्हणत होती, घ्या ना दादा, हारण फुलं एकदम ताजी आहे ती। मोगरा, झेंडू, शेवंती, गुलछडी, गुलाब आणि तुळशीची पाने सगळी आजच्या सकाळच्या नेलावातली आहे ती, ताजी आहे ती। हार तर म्या स्वतः आणली आहे ती, घ्या ना दादा, घ्या ना ताई, घ्या ना। काही जण तिच्याकडून हार फुले घेत होते तर बरेच जण काहीतरी कारण सांगून टाळत होते। आनंद सुवर्ण पेढीतील गर्दी बघून तिने आकाशाकडे पाहिले आणि काहीशा लहान आवाजात पुटपुटली, हे देवा, आज माझ्या फुलांचा आणि हारांचा ढिगारा हातोहात विकला जावा। लवकरात लवकर सगळी हार फुलं विकली जावी। आज लवकर घरी जाऊन अकितीचा स्वयंपाक करून पोराबाळांना त्यांच्या आवडीची पुरणपोळी करून खायला देईल। आनंद सुवर्ण पेढीच्या बाहेरपर्यंत आलेल्या रांगेतील सोपानराव हे सगळं दृश्य पाहत होते। त्यांच्या पत्नी चंद्रकलाबाई यांच्याशी मुहूर्तावर काय दागिना घ्यायचा याची हळूवार चर्चा सुरू होती। हळूवारपणे चर्चा करत असतानाही त्यांनी फुले विकणाऱ्या स्त्रीचे पुटपुटणेही ऐकले। मनोमन विचार केला, कोणत्याही वेळी केवळ आणि केवळ आपल्या मुलाबाळांचाच विचार करणाऱ्या या माऊलीला आज अक्षय तृतीयेच्या दिवशी मी मदत केलीच पाहिजे। आणि केवळ मीच नाही तर अधिकाधिक लोकांनी या माऊलीकडून हार फुले घेतली पाहिजेत। त्यांनी काही वेळ मनोमन विचार केला आणि नंतर ते त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी चंद्रकलाबाईंच्या कानात बराच वेळ हळूच काहीतरी पुटपुटले। त्यांच्या पत्नी चंद्रकलाबाई यांनी होकारार्थी मान हलवली आणि काही क्षणातच त्या दोघांचा संवाद सुरू झाला। चंद्रकलाबाई म्हणाल्या, अहो, आपल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज खरेदी केलेले सोने ठेवण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी 5 प्रकारची फुले आणि तुळशीची पाने पण घरी घेऊन जायची आहेत, हे लक्षात ठेवा। अगं चंद्रकला, त्याची काय गरज आहे? अहो, आपल्या गुरुजींनी सांगितले आहे ना, ताम्हणामध्ये कोणत्याही 5 प्रकारची सुगंधी फुले आणि तुळशीची पाने ठेवून त्यावर जर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केलेले सोने ठेवले तर ते सोने अक्षय होतेच, शिवाय दिवसेंदिवस त्यात वृद्धीही होते। अगं चंद्रकला, असं काही नसतं। इतक्यात रांगेतील एक महिला सोपानरावांना म्हणाली, अहो दादा, सोन्या चांदीबरोबरच ताज्या फुलांची निर्मळता, कोमलता, सुगंध आणि सौंदर्य काही वेगळेच असते। वहिनी म्हणाल्या, ते अगदी बरोबर आहे। त्यावर दोघींकडे पाहत सोपानराव म्हणाले, ठीक आहे, आता तुम्ही महिला मंडळ सांगताय म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार। त्यावर चंद्रकलाबाई म्हणाल्या, अहो पहाच तुम्ही, 5 प्रकारची सुगंधी फुले आणि तुळशीची पाने यांच्यामुळे इतक्या महागड्या सोन्याच्या खरेदीचा आनंद नक्कीच दुप्पट होतो का नाही ते? तेव्हा सोपानरावांनी होकारार्थी मान हलवली आणि दुसऱ्याच क्षणी त्या हार फुले विकणाऱ्या महिलेकडून मोगरा, झेंडू, शेवंती, गुलछडी, गुलाब आणि तुळशीची पाने घेतली आणि सर्वांना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात म्हणाले, अहो फुलवाल्या ताई, हे घ्या तुमचे 100 रुपये। आणि हो, 100 रुपयांच्या मानाने तुम्ही जास्तीच तुळशी फुलं दिलीत बरं का। फुले आणि तुळशी घेऊन सोपानराव पुन्हा रांगेत येऊन उभे राहिले। तेव्हा ना रांग बरीच पुढे सरकली होती। सोपानरावाच्या हातातील तुळशी व फुले घेऊन चंद्रकलाबाई म्हणाल्या, अहो आता बघा, आपण आजवर फक्त अक्षय तृतीयेला सोने खरेदी करत होतो, पण या तुळशी फुलांच्या सानिध्य सुगंधामुळे इथून पुढे 3.5 मुहूर्ताच्या प्रत्येक मुहूर्तावर आपण थोडे का होईना पण नक्कीच सोने खरेदी करू शकू। सोपानरावांनी स्मितहास्य करत होकारार्थी मान हलवली आणि पुन्हा त्यांची मुहूर्तावर काय दागिना घ्यायचा याची हळूवार चर्चा सुरू झाली। तदनंतर काही वेळातच त्यांची आनंद सुवर्ण पेढीतील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरची सोने खरेदी पूर्ण झाली। आनंद सुवर्ण पेढीमधून घेतलेले सोने व भेटवस्तू घेऊन सोपानराव आणि चंद्रकलाबाई बाहेर पडले। त्या दोघांनी पाहिले की
एक एक करता करता सुवर्णपेढीच्या जवळजवळ सगळ्या ग्राहकांनी त्या हार फुले विकणाऱ्या महिलेकडून तुळशी, हार व फुलं घेतली होती. फुले विकणारी महिला आनंदात होती. तिने पुन्हा एकदा आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली, देवा, आज माझ्या जवळची हार फुलं हातोहात विकली गेली. रुपये पैसे बी रगड मिळालं. आता लगेच घरी जाऊन अखितीचा स्वयंपाक करून पोराबाळांना त्यांच्या आवडीची पुरणपोळी करून खायला देईन. आनंदाने तिचा चेहरा आणखीनच खुलला होता आणि ती तिच्या हार फुलांच्या पाट्या घेऊन घराकडे निघाली. सोपानराव आणि चंद्रकलाबाई यांनी एकमेकांकडे पाहिले. दोघांनीही स्मितहास्य केले. सोपानराव म्हणाले, अगं चंद्रकला, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक छोटीशी मदत करून आपण त्या फूल विकणाऱ्या ताईंना अक्षय आनंद देऊ शकलो, किमान आजच्या पुरता तरी. तेव्हा सोपानरावांचा हात हातात घेऊन चंद्रकलाबाई म्हणाल्या, अहो, पण त्या फुले विकणाऱ्या ताईंना आनंद देण्यामुळे आपणा जो आनंद झाला आहे तो मात्र नक्कीच अक्षय असा आहे. सोपानराव आणि चंद्रकलाबाई यांनी पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहिले. दोघांनीही होकारार्थी मान हलवत स्मितहास्य केले आणि आनंदाने त्यांच्या घराकडे निघून गेले.